सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण एका दादांचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत। काही जण म्हणतात की स्वामी खूप कडक आहे, त्यांना मांसाहार चालत नाही, मांसाहार केल्यानंतर ते काहीतरी आपल्यासोबत करतात, पण असं नाही। तुमची भक्ती जर खरी असेल, श्रद्धा असेल आणि तुम्ही मांसाहार जरी करत असाल ना, तरी स्वामी तुमची भक्ती स्वीकारतात। या अनुभवातून आज आपल्याला हेच कळणार आहे। त्यामुळे करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा या वाक्यावर आपण विश्वास ठेवावा। स्वामींवरती सर्व काही सोडून द्यावं आणि आपलं कर्म करत राहावं। बघा, आपल्या कर्माला फळे स्वामी कशी देतात। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघावा। चला तर मग आपण अनुभवाला सुरुवात करू। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा स्वामींचा अनुभव सांगणार आहे। मला स्वामींची भक्ती काय, स्वामी काय, काहीच नव्हतं। मी पूर्ण नास्तिक होतो असं म्हटलं तरी चालेल। या एका नास्तिकाला स्वामींनी कसे आस्तिक बनवले याविषयी तुम्हाला मी आज सांगणार आहे। स्वामी भक्तांनो, मी लग्नाच्या अगोदरच एका हॉटेलमध्ये कामाला होतो, जिथे नॉनव्हेज बनवलं जायचं आणि त्या हॉटेलमध्ये मी जवळपास 7 ते 8 वर्ष काम केलं आणि तेथील अनुभवावरती मी माझं स्वतःचं नॉनव्हेजचं हॉटेल सुरू केलं। आता हॉटेल सुरू केलं, माझं रोडच्या कडेलाच हॉटेल होतं। तत्पूर्वी माझं लग्न देखील झालेलं नव्हतं, पण तिथे काही व्यवस्थित धंदा चालत नव्हता, खूप काही गिऱ्हाईक नसायचे। पण जेव्हा माझं लग्न व्हायचं होतं त्यावेळेस मुलीकडल्यांना काहीतरी दाखवावं लागणार की मी काय करतो आहे। मग एक व्यवसाय आहे, हॉटेल आहे, म्हणून तोपर्यंत लग्न होईपर्यंत मी ते हॉटेल ठेवलं होतं। मग लग्न झालं आणि माझं ज्या मुलीसोबत लग्न झालं ती स्वामींची इतकी निस्सीम भक्त होती ना, की बस तिला उठता बसता खाता पिता फक्त आणि फक्त स्वामी महाराज दिसायचे। ती कंटिन्यू स्वामींचा जप करत असायची आणि मला आठवड्यातून जवळपास 5 ते 6 दिवस हे नॉनव्हेज लागायचं आणि ती अजिबात नॉनव्हेज करत नसायची। त्यामुळे आमचे खूप वादविवादही व्हायचे की मला तू नॉनव्हेज दे। ती म्हणायची की मला ते बनवताच येत नाही। मी तिला म्हटलं की तू शिकून घे, मी तुला शिकवतो। आता हॉटेलमध्ये असल्यामुळे मला सर्व काही त्याच्याविषयी माहिती होती, त्यामुळे मी तिला शिकवत होतो नॉनव्हेज। तिला अक्षरशः उलट्या देखील व्हायच्या, खूप भयानक तिला त्रास व्हायचा नॉनव्हेजचा, पण मला तिला सवय लावायची होती आणि तिला देखील नॉनव्हेज खाऊ घालायचं होतं। असेच खूप दिवस गेले। मग ती मला बनवून देत असायची आणि स्वतः मात्र खात नसायची। त्या दरम्यान काय झालं ना, की असेच माझी आई आलेली होती आमच्या घरी आणि आई आल्यानंतर मग मी आईला म्हटलं की पाहुणे देखील येणार होते, माझी बहीण आणि त्यांच्या घरचे सर्व येणार होते, ते सर्व नॉनव्हेज खाणारे होते। मग आईला म्हटलं की काय करायचं, तर आई म्हणे आपण नॉनव्हेजच बनवूया। त्या दरम्यान माझी मिसेस ही प्रेग्नेंट होती आणि डॉक्टरने तिला खूप सारा विकनेस आलेला सांगितलेला होता। तिचं प्रोटीन वाढलं पाहिजे आणि रक्त देखील वाढलं पाहिजे असे डॉक्टर म्हटले, त्यामुळे बाळ आणि आई दोघीही व्यवस्थित राहील। आता ही तर मांसाहार करत नाही, तर हिचं कसं वाढणार असं मला वाटत होतं। आईला मी म्हटलं काहीही करून आपण हिला खाऊ घालायचं म्हटलं आणि आपले बाळ व्यवस्थित होईल आणि हिचीही तब्येत व्यवस्थित राहील। माझा असा वाईट हेतू काहीच नव्हता, मी चांगल्या हेतूनेच केलं। माझ्या मिसेसची तब्येत ठीक व्हावी या हेतूने मी हे करण्याचं ठरवलं। मग मिसेसला मी म्हटलं पाहुणे येणार आहे, तू फक्त पोळ्या आणि भाकरी बनव म्हटलं, मी बाहेरून पार्सल घेऊन येतो, पनीर शेवभाजी वगैरे मी घेऊन येतो म्हटलं, तू घरी थोडाफार डाळ भात आणि थोडासा स्वयंपाक बनव म्हटलं, असं मी मिसेसला सांगितलं। मग तिनं तसंच केलं आणि मी काय केलं की एका पार्सलमध्ये फक्त आणि फक्त जो मटणाचा रस्सा आहे तो रस्सा घेतला आणि दुसऱ्या पार्सलमध्ये मटण वगैरे सर्व घेतलं।
त्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जो रस्सा आणला होता त्यामध्ये शेव टाकली आणि तिला सांगितलं की मी तुझ्यासाठी शेवभाजी आणली आहे, असं तिला मी सांगितलं. मग आमचे जेवण वगैरे झाले आणि ती जेवायला बसली आणि ती म्हणू लागली की शेवभाजी अशी का बरं आहे ही? तर मी म्हटलं, अगं अशीच आहे, ती हॉटेलची टेस्टच वेगळी आहे. आणि मी तिला त्या दिवशी अक्षरशः तो रस्सा खाऊ घातला. मनामध्ये वाटत होतं की हिचं मी काही पाप करतो आहे का? पण मी स्वामींना सांगितलं की स्वामी, मी काही पाप वगैरे काही करत नाही म्हटलं, की तिची तब्येत ठीक व्हावी म्हणून हे मी करत आहे. पण ते स्वामींना मान्य नव्हतं. माझ्या मिसेसला खूप उलट्या झाल्या, कारण तिनं जे खाल्लं त्यानंतर तिला 10 ते 15 मिनिटातच खूप उलट्या झाला. जेवढं खाल्लं तेवढं तिने बाहेर टाकलं. त्यानंतर मग मलाही भीती वाटू लागली की खरंच हे स्वामीन झालं असेल का? कारण आता तिला चौथा मंथ चालू होता. उलट्या वगैरे काहीच होत नव्हत्या कधीच, आता बंद झाल्या होत्या. पहिले 2 महिनेच तिला उलट्या झाल्या होत्या. त्या दिवशी खूप भयानक तिला त्रास झाला, चक्करही येऊ लागले. मग हॉस्पिटलला नेलं, डॉक्टरने चेकअप केली. डॉक्टर म्हटले काही नाही, हे असं होतच असतं. मग त्यांनी औषध वगैरे बदलून दिले आणि आम्ही घरी आलो. त्यानंतर काय झालं ना की माझ्या मनात कुठेतरी असं होतं की हे माझ्यामुळं झालं असेल का? स्वामी तुम्ही केलं का? माझ्यामुळे हिला असा त्रास झाला का? माझ्या मनात कुठंतरी ते खटकलेलं होतं. आणि मग त्यानंतर काय झालं ना की माझी मिसेस, तिला काहीच कळालं नाही. त्यानंतर मिसेस मला सांगायची की स्वामींची तुम्ही भक्ती करा, सेवा करा, आपलं सर्व व्यवस्थित होईल. ती मला खूप सांगायची, पण मी कधीच तिचं ऐकलं नाही. त्यानंतर 15 ते 20 दिवस झाले असेल. त्यानंतर गुरुपौर्णिमा होती आणि तिची इच्छा होती की ती म्हणायची की तुम्ही तुमच्यासाठी नाही, पण माझ्यासाठी माझी इच्छा आहे म्हणून मठामध्ये चला. आणि मग मी तिच्यासोबत मठात गेलो. तिची इच्छा आहे म्हणून गेलो. आणि तिथं गेल्यानंतर ते म्हटले की तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे का? मग आता हे गुरुपद काय असतं काय नाही मला काहीच माहीत नव्हतं. मी तर कट्टर खाणारा. आणि मी म्हटलं नाही. तर त्यावेळेस माझी पत्नी आली, लगेच म्हटले हो, आम्हाला दोघांना गुरुपद घ्यायचं आहे. आता सर्व लोक होते, त्यांच्यापुढे मला काही एक बोलता येईना. आणि मग मी तिथे त्यांनी सांगितलं तसं केलं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला 3 अध्याय 11 माळी जपावं लागेल. आजपासून स्वामी तुमचे गुरु झाले आहे, तुम्ही स्वामींचं गुरुपद घेतलं आहे, असं ते म्हटले. त्यावेळेस माझ्या अंगावरती शहारे उभे राहू लागले की माझ्या मनातही नाही, काहीच नाही, हे कसं घडू लागलं? आता इथं वचन दिलं, शब्द दिला, तर स्वामींपुढे हे काही खेळ नाही, आता आपल्याला हे करावंच लागेल, असं माझ्या मनात येऊ लागलं. मिसेसही म्हटली की आता तुम्ही गुरुपद घेतलं आहे, त्यामुळे तुम्ही पूर्णपणे स्वामींना शरण जा, असं ती म्हटली. आणि त्यानंतर मग मी म्हणजे स्वामींना नतमस्तक झालो की स्वामी तुमची इच्छा असेल तर मी करतो. त्या दिवसापासून मी खरंच स्वामींची सेवा करायला लागलो. आणि अक्षरशः एक जो कट्टर खाणारा माणूस होता, माझी त्या नॉनव्हेजवरून कशी इच्छा उडाली मलाही माहीत नाही. त्या दिवशी खरंच असं वाटलं की स्वामींनी ही मला खूप मोठी शिक्षा दिली आहे. जे मी माझ्या पत्नीसोबत केलं त्याची शिक्षा स्वामींनी मला अशा प्रकारे दिली. कारण एका कट्टर खाणाऱ्याला स्वामींनी आस्तिक बनवलं. मी पूर्ण नास्तिक होतो, आस्तिक. आज मला जे स्वामी सेवेने मन शांती मिळते, समाधान मिळते, ते मला कशातच मिळत नाही. स्वामी भक्तांनो, खरं मी सांगतो, कुठल्याच सुखापेक्षा सुख दुसरं कुठलंच नाही. स्वामी सेवा हे खूप मोठं सुख माझ्यासाठी आज बनलं आहे. मी स्वामींचे 3 अध्याय 11 माळी घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. आज पूर्णपणे माझ्या पत्नीने मला बदलून टाकलं. खरंच म्हणतात ना, एक पत्नी जर चांगली मिळाली तर आयुष्य बदलतं. आपण ज्याच्या सहवासात राहतो त्याच्यासारखं आपण बनतो. तसंच माझ्या बाबतीत घडलं. मी पूर्णपणे बदलून गेलो. सर्वजण म्हणतात की तुझ्यामध्ये एवढे बदल कसे झाले, एवढे चेंजेस कसे झाले, तू किती रागीट होतात, आज तू किती शांत झाला आहे. मी म्हणतो हे फक्त माझ्या स्वामींमुळे आणि माझ्या पत्नीमुळे शक्य झालं आहे. माझ्या जीवनातील अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहे. आणि जेव्हापासून मी स्वामींची सेवा करायला लागलो तेव्हापासून स्वामी भक्तांनो जीवनात खूप सारे बदल झाले. स्वामींचे छोटे मोठे असंख्य अनुभव आत्तापर्यंत आले आहे. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी तुम्ही जसं ठेवलं आहे, तुमच्या इच्छेने मी तुमच्या सेवेत आलो होतो. आणि आज एकच इच्छा आहे की या जीवनामध्ये तुमचं स्थान अग्रेसर असावं आणि तुमची सेवा माझ्याकडून निरंतर तुम्ही करून घ्यावी. जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांच्यापर्यंत मला पोचावं. माझ्या मुखातून तुमची त्याला
सेवा सांगितली जावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, असा माझा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. खरंच दादा, अंगावरती शहारे उभे राहिले. जिथे आपली मर्यादा संपते तेथून स्वामींच्या लीला सुरू होतात. स्वामी कुणासोबत काय करतील काहीच सांगता येत नाही. कसे कुणाला आपल्या सेवेत घेतील हे काहीच सांगता येत नाही. त्यामुळे फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. श्रद्धेने भक्तेने रोज सेवा करत जा. फळाची अपेक्षा करू नका. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण करणार आहेत. चला तर मग, या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.